कृष्णाचे बुद्धे याचा तिसरा अध्याय वचन 11 ते 11, त्याप्रमाणे पहिले करील याचा 15वा अध्याय वचन 1 ते 11 व योहान शुभवर्तमान याचा 21वा अध्याय वचन 1 ते 14 हे अध्याय आजच्या मननाकरता आपण वाचलेले आहेत आणि ते सर्व आपण शांत चित्ताने ऐकलेले आहात. त्याचा मर्म आपल्याला समजलेला आहे. आजच्या या सर्व अध्ययनामधून आजचा जो विषय आहे तो आहे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार. गेल्या 2 सप्ताहापूर्वी आम्ही पुनरुत्थानाचा सण मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात साजरा केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आजच्या अनुक्रमाने आमचे विषय चाललेले आहेत. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे मागच्या रविवारी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला शक्ती संपन्न बल वगैरे आम्हाला प्राप्त होते, सामर्थ्य आम्हाला प्राप्त होते आणि आज तो विषय आहे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार. जे अध्याय आम्ही वाचलेले आहे त्यामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण जर पाहिलं तिसरा अध्याय 11 ते 18 मध्ये त्यामध्ये पेत्र आणि योहान हे त्या सुंदर नावाच्या जवळजवळ मंदिराकडे जात असताना त्या ठिकाणी तो भिकारी बसलेला होता, लंगडा भिकारी. त्याला ते लोक बरे करतात. येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने, देवाच्या सामर्थ्याने त्याला ते बरे करतात आणि तो लंगडा भिकारी त्यांना बिलकुल असतो. आणि आम्ही पुढे वाचतो तर अनेक लोक त्या पेत्राकडे आणि योहानाकडे मोठ्या आश्चर्याने आणि मोठ्या कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत असतात. त्यांच्याकडे निरीक्षण करून पाहतात आणि मग त्यावेळेस तो त्यांना म्हणतो तुम्ही अशा प्रकारे का पाहता? ही माझ्या सामर्थ्याने किंवा माझ्या बाहुबलाने त्याला बरं केलेलं नाही. तर जो पुनरुत्थित ख्रिस्त जो तुमच्यासाठी माझ्यासाठी पथस्तंभावर गेला आणि जो पुन्हा उठलेला आहे, ज्याला आम्ही पाहिलेला आहे, त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. त्याच्या सामर्थ्याने हा लग्ना भिकारी बरा झालेला आहे आणि त्या ठिकाणी ते येशू ख्रिस्ताची साक्ष, पुनरुत्थानाची साक्ष त्या ठिकाणी देताना आपल्याला आढळतात. आणि दुसरा जो पहिले तरी त्याचा 15वा अध्याय वचन 1 ते 15 त्याचं हेडिंगच आहे ख्रिस्ताचे पुनरुत्थान. आणि त्या ठिकाणी पाऊल करिंथ्याच्या मंडळीला लिहितो की शास्त्राप्रमाणे त्याला मरावं लागलं आणि शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि प्रत्येक बंधूला म्हणजे प्रेषकांना दिसला, पहिले पौलाला दिसला, त्याच्यानंतर सर्वात पहिले मग्दलिनी मरिया या स्त्रियांना तो दिसला, त्याच्यानंतर त्याचे जे 2 शिष्य होते आमोसच्या वाटेला जाणारे त्यांना तो दिसला, त्याच्यानंतर तो पेत्राला दिसला, त्याच्यानंतर 11 शिष्यांना तो दिसला, त्याच्यानंतर थोमा त्याच्यामध्ये नव्हता, पुन्हा दुसऱ्या वेळेस 12 शिष्यांना दिसला आणि नंतर आम्ही तो अध्याय वाचलेला आहे त्याचे 7 शिष्यांना योहान शुभवर्तमानामध्ये त्या 7 शिष्यांना देखील तो दिसला आणि त्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पुनरुत्थानानंतर एक चमत्कार केलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी जो आम्ही अध्याय वाचलेला आहे शुभवर्तमान, योहान शुभवर्तमान याचा 21वा अध्याय, तिसऱ्यांदा येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर आपल्या शिष्यांना दर्शन देतो. हे शिष्य त्याचे साक्षीदार आहेत. येशू ख्रिस्त ज्यावेळेस पुनरुत्थित होतो त्यावेळेस सर्वप्रथम तो मग्दलिनी मरिया, योहाना व याकोबाची आई मरिया, लूका शुभवर्तमानाचा 24वा अध्याय वचन 10, योहान 20:14 यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर तो आमोसच्या वाटेने जाणारे त्याचे जे 2 शिष्य आहेत त्यांच्याबरोबर वार्तालाप करत त्यांच्याबरोबर चालतो, त्यांना तो दर्शन देतो. मार्क शुभवर्तमानाचा 16वा अध्याय वचन 12, लूका शुभवर्तमानाचा वचन 24वा अध्याय वचन 13. त्याच्यानंतर जे भयभीत झालेले जे शिष्य होते, जे लपून बसले होते माडीवर, त्या 11 शिष्यांना येशू ख्रिस्त दर्शन देतो. मार्क शुभवर्तमानाचा 16वा अध्याय वचन 14, योहान शुभवर्तमान 20वा अध्याय वचन 19.
साक्षात भेटतो, म्हणजे साक्षात रूपात त्याच्या देहरूपाने तो त्यांना दर्शन देतो. येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित झालेला आहे हे त्याच्या शिष्यांना समजतं. शिष्य त्याला भेटतात. येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर 40 दिवस या भूतलावर विविध प्रकारे अनेक लोकांना दर्शन देतो आणि त्यावेळेसपासून हे लोक जे आहेत हे सर्व त्याचे साक्षीदार आहेत. आजही जे यहुदी पक्ष होते किंवा जे ख्रिस्त लोक होते त्यावेळेस ते रोमन साम्राज्याचे लोक होते, त्यांनी त्यावेळेसची अफवा पसरवलेली आहे ती आजही काही लोकांमध्ये कायम आहे. येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेलाच नाही ही पहिली अफवा. दुसरी अफवा तो मेला परंतु तो तिसऱ्या दिवशी उठलाच नाही, कारण त्याचं शरीर हे त्याच्या शिष्यांनी चोरून केलं बायबलमध्ये आपण पाहतो. आणि अशी अफवा त्या शिष्यांना त्याच्या त्या ठिकाणी पहारेकरी होते त्यांना लाच देऊन त्यांना पैसे करून लाच ही पेड करून सोडले. लक्षात ठेवा, त्यावेळेस त्यांना लाच देण्यात आली आणि त्यांना असं सांगण्यात आलं तर ते जे 64 प्रकारचे शिष्य त्या ठिकाणी सैनिक पहारेकरी होते त्यांना असं सांगण्यात आलं तर तुम्ही हे सांगा की येशू ख्रिस्ताचे शिष्य त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्याचं शरीर चोरून नेले. खरं तर या गोष्टीवर कोणाचा विश्वास नव्हता, कारण येशू ख्रिस्ताचे शरीर येशू ख्रिस्ताचे शिष्य जे होते ते दुर्बल होते, ते 12 शिष्य होते आणि त्या ठिकाणी पहारे करण्यासाठी पहारेकरी जे होते ते मोठ्या प्रमाणात होते. आणि असं असताना देखील हीच अफवा सगळीकडे प्रचलित झाली आणि आजही काही यहुदी लोक येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित झालेला आहे याच्यावर विश्वास ठेवत नाही. आजही काही लोग वो तो खुदा का बंदा था लेकिन वो खुदा नहीं था, वो तो फरिश्ता था लेकिन वो खुदा नहीं था, वो एक फरिश्ता था, वो खुदा का बेटा नहीं था, अशी अफवा पसरवतात आणि त्याला दुजोरा देतात. आणि येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे त्या गोष्टीला ते नाकारतात. तरी असो, आम्ही जे लोक आहोत ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, आज ज्या विश्वासाने या ठिकाणी उपस्थित आहोत त्या ह्याच विश्वासाने की 2025 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त मेला, तो 1 दिवस अधोलोकात उतरला आणि तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून पुनरुत्थित झाला आहे. आणि आमचे अनेक लोकांनी त्याला पाहिलं, अनेक साक्षीदार त्याचे आहेत. आणि असं असताना येशू ख्रिस्त अनेक लोकांना भेटला. 40 दिवस तो या भूतलावर होता आणि आमचा आजचा जो विषय आहे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार. आणि म्हणून त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. या विषयावर, या रहस्यावर आपण विचार करण्याअगोदर परमेश्वराकडे जाण्यासाठी प्रार्थना करतो. सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. प्रभू, तू किती चांगला आहे, तू कृपाळू आहे, मंदकृत आहेस, आमच्यावर प्रीती करणारा तू देव आहेस. प्रार्थना करतो परमेश्वरा, आजचा दिवस तू आमच्या आयुष्यात जोडलास आणि प्रभू तुझ्या वचनातून आम्हाला तू आज भेट देत आहेस. प्रभू तुझ्या वचनातून तू आमच्याशी बोलत आहेस, तुझं रस तू आम्हाला प्रकट करत आहे, त्याबद्दल तुला धन्यवाद. प्रभू तुझ्या वचनातून बोलत असताना माझ्या जीवनावर स्पर्श कर, माझा लोभ उद्या तू आपला गौरव करून घे. इथे बसलेल्या प्रत्येकाच्या जीवन मार्गातून ताबा घे. परमेश्वर, प्रत्येकाच्या अंतःकरणात तुझं वचन की बीज फुटे आणि प्रत्येकाने बहुत पटीने फळ द्यावं असा अनुग्रह प्रत्येकावर येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू आहे. येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थानाचे जे साक्षीदार आहेत, येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान झालेलं आहे याचे जे साक्षीदार आहेत किंवा त्याचे जे ठोस पुरावे आहेत ते 4 प्रकारचे पुरावे आपल्यासमोर मी ठेवू इच्छितो. पहिला पुरावा जो आहे तो ऐतिहासिक पुरावा आहे. आजही येरुशलेममधील येशूची जी कबर आहे ती रिकामी आहे. अनेक शास्त्रज्ञांनी त्याच्यावर रिसर्च केला. अनेक शास्त्रज्ञ जे स्वतःला हुशार समजतात, ज्यांच्याकडे अपार बुद्धी आहे, त्या सर्व लोकांनी रिसर्च केल्यानंतर त्या या अनुमानावर ते पोहोचले की येशू ख्रिस्ताला या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, परंतु तो आज शरीर रूपाने त्या ठिकाणी नाही.
त्याची कबर आजही रिकामी आहे. हा ऐतिहासिक पुरावा सर्व जगाने तो मान्य केलेला आहे आणि ही येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं प्रथम साक्षीदार आहे. दुसरा साक्षीदार जे आहे, येशू ख्रिस्ताने अनेक लोकांना दर्शन दिले. मी आता तुम्हाला सांगितलं, तो पहिले परियाला दिसला, त्या महिलांना दिसला, त्याच्यानंतर त्या अपोस्तल वाटेवर चालणाऱ्या 2 शिष्यांना भेटला, त्याच्यानंतर तो पेत्राला दिसला, त्याच्यानंतर तो त्या 11 शिष्यांना भेटला, त्याच्यानंतर 12 शिष्यांना पुन्हा भेटला, त्याच्यानंतर तो 7 लोकांना तो आम्ही ग्राहक शुभवर्तमानाचं अध्याय वाचलेला आहे, त्या 7 शिष्यांना भेटला, त्याचा चमत्कार केला. आणि त्याच्यानंतर पहिले कधी 15 मध्ये लिहिल्याप्रमाणे पौल जे म्हणतो की 500 पेक्षा अधिक लोकांना त्यांनी दर्शन दिलं, ते त्याची साक्षीदार आहे. 500 पेक्षा अधिक जे पुरुष 500 होते, स्त्रिया आणि बालके वेगळे, त्या 500 पेक्षा अधिक लोकांना येशू ख्रिस्तानं देहरूपाने दर्शन दिलं, तो त्यांना भेटला आणि तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे, त्याचे ते साक्षीदार आहे. आणि तिसरं जे आहे सर्वात महत्त्वाचं, येशू ख्रिस्ताचे शिष्य, या शिष्यामध्ये झालेला आमूलाग्र बदल. येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस क्रूस खांबावर देण्यात आलं, त्यावेळेस हे शिष्य भयभीत झाले, पळून गेले. पेत्राने येशू ख्रिस्ताला अभिवचन दिलं होतं, तर तुझ्यासाठी मला मारावं लागलं तरी मी मरेन, परंतु त्यांनी त्याला 3 वेळेस नाकारलं. सर्व शिष्य पळून गेले. येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी कोणीच नव्हतं, त्यांची धाडापाड झाली होती आणि त्यांना असा विश्वास प्रस्थापित झाला होता की हा तर देवाचा पुत्र होता, हा तर राज्य प्रस्थापित करणार होता आणि सर्व काही असताना त्या वधस्तंभावर तो मरण पावला. आता तो आमच्यामध्ये नाहीये, आता तो स्थापित नाही, म्हणून ते भयभीत झाले होते. परंतु ते हे विसरले होते की येशू ख्रिस्ताने त्यांना वारंवार सांगितलं होतं की मी पुन्हा उठेन, माझं पुनरुत्थान होईल. या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. परंतु ज्यावेळेस येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस त्यांना दर्शन दिलं, त्यांच्यामध्ये एक नवीन स्फूर्ती निर्माण झाली आणि हे सर्व येशू ख्रिस्ताचे शिष्य बिनधास्तपणाने कुठल्याही प्रकारची पर्वा न करता येशू ख्रिस्ताची सुवार्ता, पुनरुत्थित ख्रिस्ताची सुवार्ता सांगत आहे. त्यांच्यात झालेला आमूलाग्र बदल हा येशू ख्रिस्त पुनरुत्थित असल्याचा एक पुरावा म्हणजे साक्षीदार आहे. आणखी एक महत्त्वाचा पुरावा किंवा साक्षीदार म्हणजे पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचं उतरणं. जोपर्यंत येशू ख्रिस्त होता तोपर्यंत पवित्र आत्म्याचं कामकाज चालू झालं होतं. येशू ख्रिस्ताने सांगितलं, मला जावंच लागेल, मी जर गेलो नाही तर पवित्र आत्मा येणार, तो मी तुम्हाला कैवारी देतो. आणि ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं दान पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला आणि येशू ख्रिस्ताचे शिष्य होते, 12 शिष्य व्यतिरिक्त देखील अनेक शिष्य होते, ते उत्स्फूर्तपणे येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगत. त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की रोमन साम्राज्य हे यहुदी पुरुषी जे आहे येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडून त्यांचा शिरछेद करत होते. त्याच्यामध्ये पाऊल एक जो शाऊल, जो स्वतःला पावलाचं रूपांतर झालं आणि अशा प्रकारे ख्रिस्ती लोकांचा अतोनात छळ होत असताना पवित्र आत्म्याचं वरदान किंवा पवित्र आत्मा प्राप्त होऊन देवाच्या राज्याची सुवार्ता, पुनरुत्थित ख्रिस्ताची सुवार्ता ते सांगू लागले. हेच येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं चौथं साक्षीदार आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. आजही आम्ही त्या विश्वासाने बसलेलो आहोत. आजही आम्ही पुनरुत्थानाच्या सणाच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही निवडणूक काढली, त्यावेळेस आम्ही एकच नारा दिला. काय नारा दिला? प्रभू. त्याला प्रत्युत्तर देताना आम्ही काय म्हणतो? खचितच. आम्ही तर पाहिलं नाही, परंतु तो विश्वास आजही तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करत आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे जो पवित्र आत्मा मिळालेला आहे, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आजही आम्ही तीच साक्ष देतो. जरी आमच्या नेत्रांनी त्याला पाहिलेलं नाही, परंतु आमची साक्ष पुनरुत्थित ख्रिस्ताबद्दलची हीच आहे की तो खचित उठला आहे. आणि म्हणून आज त्या विश्वासामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि मग त्या पुनरुत्थित ख्रिस्तानं ज्यावेळेस त्या निवडलेल्या शिष्यांना दर्शन दिलं, त्यांनी सांगितलं ना, तर तुम्ही मला भेटायला कुठे या, कुठे भेटायला बरोबर येशू ख्रिस्ताने त्यांना ज्यावेळेस मी पुनरुत्थित भेट, तुम्ही माझी कुठं वाटला झाली. इथं पिंपिया म्हटलेलं आहे
तिर्बिया जो समुद्र आहे त्याला गालिन समुद्र म्हणतात. तो त्यावेळेचा जो रोमन सम्राट होता त्याचं नाव तिर्बिया होतं. इसवी सन 14 ते 37 या काळामध्ये त्यांनी रोमन साम्राज्यावर कारभार केला आणि त्याच्या स्मरणार्थ त्याच्या नावाने त्या गालिन समुद्राला तिर्बिया समुद्र म्हणतात. आणि हे शिष्य त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताची वाट पाहत होते. आणि वाट पाहत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण अनेक वेळेस हा संदेश किंवा हा वृत्तांत वाचलेला आहे. येशू ख्रिस्ताची वाट पाहत असताना पेत्र त्या ठिकाणी म्हणतो, चला आपण काय करू. वाट पाहत होते. वाट पाहता येशू ख्रिस्त आपल्याच येईल, मगच येईल, आपल्याच येईल, मगच येईल. आणि म्हणून ते काय म्हणतात, चला आपण आपल्या पूर्वीच्या व्यवसायाकडे जाऊ, म्हणजे मासे पकडू. आणि ते मासे पकडायला जातात. रात्रभर ते जाळे टाकतात, काहीही सापडत नाही. आणि सकाळी भल्या पहाटे येशू ख्रिस्त त्यांना समुद्राच्या किनाऱ्यावर उभा असलेला दिसतो. आणि येशू ख्रिस्त त्यांना तेव्हा येशू ख्रिस्ताला ओळखत नाही. आणि येशू ख्रिस्त त्यांना सांगतो, तुमच्याकडे काही खायला आहे का. तर ते त्या ठिकाणी तुमच्याजवळ काही खायला आहे, त्यांनी उत्तर दिले नाही. आणि मग येशू ख्रिस्त त्यांना सांगतो, कारण नाही का उत्तर देतं, तर त्यांना एकही मासा मिळालेला नसतो. हे येशू ख्रिस्ताला माहीत असतं, परंतु त्यांची अंतरी इच्छा काय आहे हे ख्रिस्ताला जाणून घ्यायचं असतं. आणि येशू ख्रिस्त त्यांना सांगतो, उजव्या बाजूला काय टाका, जाळे टाका. आणि एक मोठा चमत्कार पुनरुत्थानानंतर येशू ख्रिस्तानं केलेला हा चमत्कार. त्या ठिकाणी चमत्कार असा होतो की 153 मासे त्या ठिकाणी त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि ते ओढून काढतात. ज्यावेळेस योहानला हा चमत्कार करणारा केवळ येशू ख्रिस्तच आहे हे ज्यावेळेस त्याला समजतं आणि तो म्हणतो, प्रभू आहे. आणि प्रभू आहे हे ऐकताच पेत्र जो आधा उभा होता, ते कोळी लोक त्यावेळेस आजही कोळी लोक तसे वाटत नाही. परंतु ज्यावेळेस प्रभूचं ख्रिस्ताचं नाव ऐकण्यात येतं त्यावेळेस तो आपला अंतरंग आपल्या कमरेला गुंडाळतो आणि पाण्यात उडी मारतो, आपली नग्नता झाकतो. आणि ते लोक त्या ठिकाणी ते मासे 153 मासे प्रामुख्याने योहान शुभवर्तमानामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की 153 मासे ते ओढून आणतात. आणि मग ते किनाऱ्यावर आल्यानंतर येशू ख्रिस्त विस्तवावर मासा आणि भाकर भाजताना त्यांना दिसतो. आणि येशू ख्रिस्त तुमच्याकडे आहे ते देखील आणतात. हा वृत्तांत आपल्या सर्वांना माहिती आहे. ही घडलेली घटना आहे, हे काही कथा नाही किंवा कुठल्या प्रकारची ही बालकथा नाही. ही एक घडलेली सत्य घटना आहे आणि त्याकरिता बायबल देखील त्याला पुरावा आहे. आणि आम्ही देखील अनेक वेळा त्याच्यामधून मनन केलेलं आहे. मग आज परमेश्वर या वचनाद्वारे आमच्याशी काय करू इच्छितो, त्याचं रहस्य काय आहे ते आम्हाला तो उघडू इच्छितो. परमेश्वराने आपला एकुलता एक या जगासाठी दिला, तो पुनरुत्थान झाला आणि अनेक 500 पेक्षा अधिक लोकांना त्याचे साक्षीदार झाले. अनेक विविध प्रकारातून तुम्हाला सांगितले 4 प्रकारातून ते साक्षीदार आजही कायम आहेत. आम्ही देखील प्रत्यक्षरित्या ख्रिस्ताला विश्वास ठेवणारे येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार आहोत. आज आम्हाला त्या जे घडलेली जी घटना आहे त्याच्याकडे मी आपल्या सर्वांना घेऊन जाऊ इच्छितो. या ठिकाणी 7 येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहेत त्याचं वर्णन देखील केलेलं आहे. कोण श्रीमंत पेत्र, मित्र म्हटला थोमा, कानाकाने मध्यले, जब्दीचे 2 मुलं याकूब आणि योहान आणि आणखी 2 शिष्य, असे 7 शिष्य त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताची वाट पाहत होते. येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं माझी वाट तर पहा. आणि ते पाहत असताना येशू ख्रिस्ताची वाट पाहत असताना ते पुन्हा मासेमारी करायला त्या समुद्रात गेले. ख्रिस्ताबरोबर त्यांनी आपला पूर्वीचं सर्वस्व सोडून ते ख्रिस्ताच्या पाठीमागे गेले. आपला पूर्वीचा व्यवसाय, मासेमारीचा व्यवसाय सोडून, आपल्या या जगातलं सर्वस्व सोडून त्यांनी ख्रिस्ताला धारण केलं होतं. त्यांनी ख्रिस्ताचे जे शिष्य झाले होते, ख्रिस्ताबरोबर 3.5 वर्ष त्यांनी कालावधी घालवलेला होता. ख्रिस्ताचं वैभव त्यांनी पाहिलं होतं, ख्रिस्ताचं सामर्थ्य त्यांनी पाहिलं होतं, जवळून ख्रिस्ताला त्यांनी अनुभवलेलं होतं. पेत्राने
देवाचा एकुलता एक पुत्र आहे. त्यांनी येशू ख्रिस्ताने मेलेल्याला जिवंत केलेलं पाहिलं होतं. अनेक चमत्कार त्यांनी पाहिलेले असताना त्यांनी पुनरुत्थित ख्रिस्तालाही पाहिलेलं होतं, जो मेलेला पुन्हा म्हटला होता. आणि असं असताना येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं होतं की माझी वाट पहा. परंतु आम्ही जे ख्रिस्ती लोक आहोत, ज्यांना ख्रिस्ताचा साक्षात्कार झालेला आहे, ज्यांना ख्रिस्त प्राप्त झालेला आहे, जे आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा थोडा जरी विलंब झाला, येशू ख्रिस्त येण्यासाठी किंवा येशू ख्रिस्त प्राप्त होण्यासाठी आम्हाला थोडा जरी विलंब झाला, तर पूर्वीच्या आमच्या व्यवसायाला पुन्हा कळत होतो. हे जे शिष्य होते, हे मासेमारीच्या ह्याच्यातले शिष्य होते, त्यांनी सर्वस्व सोडून येशू ख्रिस्तावर त्यांनी विश्वास ठेवला होता आणि येशू ख्रिस्ताचे मागे गेले होते. पेत्राला येशू ख्रिस्ताने सांगितलेलं होतं, लूक शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो तर त्याला काय सांगितलं होतं, तर तू कोणाला दर्शी लूक 5:10 ज्यावेळेस पेत्राला पाचारण झालं येशू ख्रिस्ताचं, तो मासे पकडताना येशू ख्रिस्ताने त्याला पाचारण केलं आणि येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की माशाने तो कोणाला दर्शी माणसे दर्शी, तू माणसं धरणारा होशील. आणि ही गोष्ट पेत्र विसरला आणि पुन्हा मच्छीमारीकडे वळला. आमचे जीवन देखील असंच आहे. आम्ही ख्रिस्ती आहोत, आमचा ख्रिस्तावर विश्वास आहे, पुनरुत्थित ख्रिस्ताला आम्ही ओळखतो, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, ख्रिस्त आमच्यासाठी गेल्या सर्व गोष्टी ठाऊक आहे, आमचं तारण झालेलं आहे. तरी देखील आम्ही पुन्हा आमचं जे जुनं रूप आहे, जो जुना मानवी पापी स्वभाव आहे, त्याच्याकडे आम्ही वारंवार उठत असतो. हे शिष्य हे पुन्हा आपला जो जुना व्यवसाय होता त्याच्याकडे वळाले आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला आणि आपण पाहतो ते मजबूत होते आणि त्या ठिकाणी त्यांना ज्यावेळेस ते जुन्या पापी स्वभावामध्ये किंवा संसारिक गोष्टीमध्ये पुन्हा गुरफडतात, तेव्हा त्यांच्या जीवनात काहीही तारण राहत नाही, त्यांना काहीही मिळालं नाही. रात्रभर त्यांनी प्रयत्न केला. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताला सोडून देता, ज्यावेळेस ख्रिस्ताचा तुम्हाला विसर पडतो, ज्यावेळेस ख्रिस्ताचा विसर पडल्यानंतर आम्ही आमच्या जुन्या कामामध्ये पुन्हा लागतो, जुना तो पापी स्वभाव धारण करतो, जुनं जे आम्ही पुन्हा तो जुना आदाम आम्ही त्याला धारण करतो, त्यावेळेस आम्ही पूर्णपणे रिकामे होतो. आमच्या जीवनात कुठल्याही प्रकारचं तथ्य राहत नाही. आमचे जीवन किंवा आमच्या त्या जाळीमध्ये कुठलेही मासे राहत नाही. आम्ही कुठल्याही शुभवर्तमानाचं काम करत नाही, कुठलाही आत्मा आम्ही जिंकत नाही, कोणालाही आम्ही साक्ष देत नाही, कोणालाही आम्ही शुभवर्तमान सांगत नाही किंवा कुठल्याही आत्म्यात आम्ही धारण करत नाही. कारण तो ख्रिस्त आम्हामध्ये नसल्याने आम्ही रिक्त असतो. आणि ज्यावेळेस त्या शिष्यांनी पाहिलं, रात्रभर त्यांनी त्या जाळ्यात टाकलं, त्या समुद्रामध्ये त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारे मासे मिळाले नाही. परंतु ज्यावेळेस ख्रिस्त त्या किनाऱ्यावर उभा होता, येशू ख्रिस्त त्या किनाऱ्यावर उभा होता, सांगितलेलं येशू ख्रिस्त त्या किनाऱ्यावर उभा होता. प्रकटीकरणाचा 3रा अध्याय वचन 20, ते म्हणतो, पहा मी दारावर उभा आहे व दार ठोकीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, त्याच्याबरोबर मी आत जाईल, तो माझ्याबरोबर जेवेल आणि मी त्याच्याबरोबर. येशू ख्रिस्त ज्यावेळेस आमच्या हृदयाच्या किनाऱ्यावर उभा राहतो, ज्यावेळेस आमच्या जवळ येतो, ज्यावेळेस आम्हाला दर्शन देतो, ज्यावेळेस आमच्या संपर्कात येतो किंवा आम्ही ज्यावेळेस त्याच्या संपर्कात येतो, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला सोडून जातो, त्यावेळेस तो तळमळून आमचा देव आहे, तो पुन्हा आम्हाला भेटण्यासाठी येतो आणि तो आम्हाला किनाऱ्यावरून जवळ आमच्या जवळ येऊन तो आम्हाला म्हणतो, मी तुझ्या दाराशी उभा आहे, तुझ्या अंतःकरणात तू दार उघड. जर तुझ्या अंतःकरणात तू दार उघडलं, मला तुझ्या आपल्या अंतःकरणात घेतलं, तर मी तुझ्याबरोबर काय करेन, जेवण, प्रीती भोजन. या ठिकाणी येशू ख्रिस्त त्यांच्या संधीने प्रीती भोजन करण्यासाठी उत्सुक होता. परंतु तुमच्याकडे जर काही खायला असलं तर मला द्या, त्यावेळेस त्यांच्याकडे काहीच नव्हतं. परंतु येशू ख्रिस्ताने स्वतः खायला होतं. आपण जर पुढे बघितलं, ज्यावेळेस ते किनाऱ्यावर येतात, त्यावेळेस येशू ख्रिस्त विस्तवावर भाकर भाजत असताना आणि मासे भाजत असताना त्यांना दिसतो. विस्तव म्हणजे काय? त्याच्या अगोदर येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की तुम्ही तुमचं झाड कुठे टाका, ज्यावेळेस तुम्हाला काही भेटत नाही,
येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो तुमचं जेव्हा त्यांच्या अंतःकरणाच्या भावाशी लागतो आणि येशू ख्रिस्त त्यांना आज्ञा करतो की तुमचं झाड तुम्ही उजव्या बाजूला टाका. उजवी बाजू म्हणजे काय? स्तोत्रकारिता 110 वचन 1 मग त्याचा प्रत्यय दिलेला आहे, त्याचं अनुसरून दिलेलं आहे. मत्ते 22:44 मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. त्याने बाबा म्हणतो उजवी बाजू ही कोणाची आहे? तर ती जिवंत येशू ख्रिस्ताची बाजू आहे. परमेश्वराच्या उजव्या बाजूला तो बसलेला आहे. उजवी बाजू ही तारक तत्व आहे. येशू ख्रिस्त तो आहे. त्या राजस्थानावर देवाच्या उजव्या बाजूला तो बसलेला आहे. ख्रिस्ताला मरणातून उठून देवाच्या उजव्या बाजूला बसवलेले आहे. इब्री 1:3 देखील हे सांगतात आपल्याला. स्तोत्र 109:7 तुझ्या उजव्या हाताने आम्हास वाचव. उजवा म्हणजे उजव्या बाजूला तारण आहे. जो तारण करता आहे, जो येशू ख्रिस्त तो आहे. उजवा हे दर्शन जे आहे येशू ख्रिस्ताच्या उद्धाराचं दर्शन जे आहे ते तारण उजव्या बाजूला तुमचा तुमची दारी टाका. तुम्ही आतापर्यंत डाव्या बाजूला टाकले होते. शेवटी आम्ही वेगवेगळ्या करून उजव्या बाजूला ते आपले निवडलेले कर्तव्य ठेवतो. आज तुम्ही आणि मी त्या उजव्या बाजूच्या जाळ्यामध्ये पडलेले किंवा त्या उजव्या बाजूच्या साईडच्या आम्ही आहोत. येशू ख्रिस्त हा उजव्या बाजूला देवाच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. ज्यावेळेस आम्ही आमचा जाळा उजव्या बाजूला टाकतो देवाच्या सांगण्यानुसार, देवाच्या इच्छेनुसार, देवाच्या संकल्पनेनुसार, ज्यावेळेस आम्ही उजव्या बाजूला त्यांनी दिलेल्या दिशा दर्शनानुसार ज्यावेळेस उजव्या बाजूला आम्ही आमचा जाळा टाकतो त्यावेळेस आम्हाला यश प्राप्त होतं. आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणी त्यांना यश प्राप्त झालेलं आहे. ज्यावेळेस ते उजव्या बाजूला जाळं टाकतात आणि मोठा चमत्कार होतो. रात्रभर ते त्या ठिकाणी मासेमारी करत होते. एकही मासा त्यांच्या जाळ्याला लागलेला नाही. होडीच्या या बाजूला आणि या बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला मोठं अंतर नव्हतं. फक्त मध्ये होडी होती. परंतु ख्रिस्तानं ज्यावेळेस निर्देश केला, आज्ञा केली आणि उजव्या बाजूला त्यांनी ज्यावेळेस जाळं टाकलं तर मोठमोठाले 153 मासे, 153 आहे ना, 153 मासे त्या जाळ्याला लागले. असं लिहिलेलं आहे की मोठे 153 मासे त्या जाळ्यामध्ये अडकले. आणि मग जो योहान येशू ख्रिस्तावर अधिक प्रीती करत होता तो म्हणतो कोण आहे हा? ज्यावेळेस आमचं जीवन देखील तसं आहे. ज्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये प्रकट होतं, ज्यावेळेस ख्रिस्त आम्हाला दर्शन देतो, ज्यावेळेस तो किनाऱ्यावरून आम्हाला आवाज मारतो, ज्यावेळेस तो दर्शन देतो, अद्भुत कार्य आमच्या जीवनामध्ये घडतं, त्यावेळेस आम्ही म्हणतो की तो प्रभू आहे, तो ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ताने यांना सांगितलेलं आहे जे न फक्त विश्वास ठेवतात ते धन्य, परंतु कुठलाही सामर्थ्य किंवा कुठलाही चमत्कार न मागता जे विश्वास ठेवतात ते धन्य. या ठिकाणी देखील हे शिष्य जे आहे ज्यावेळेस त्यांना ख्रिस्ताच्या सामर्थ्य प्रगट झालं की हे केवळ आमचा प्रभूच करू शकतो. आमच्या जीवनामध्ये देखील काही अद्भुत घटना घडतात. कोणीही मनुष्य किंवा कोणीही असाधारण पुरुष किंवा कोणीही व्यक्ती आमच्या जीवनामध्ये त्या घटना करू शकत नाही. ज्या गोष्टी आम्हाला अशक्य असतात, रात्रभर त्यांनी जाळं टाकलं, एकही मासा भेटला नाही आणि आता दिवस उघडलेला आहे, आता मासे भेटणं तर अशक्य आहे. ही अशक्य गोष्ट ज्यावेळेस शक्य होती ख्रिस्ताच्या येण्याने त्यावेळेस आम्ही म्हणतो का तो प्रभू आहे. त्या ख्रिस्ताला आम्ही आवाज देतो, त्याच्या आवाजाला आम्ही प्रत्युत्तर देतो, आम्ही त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो. आणि ज्यावेळेस या योहानाने उत्तर दिलं की तो प्रभू आहे त्यावेळेस हा जो आदरवंत होता पेत्र, त्यावेळेस त्यांनी आपला अंगारा काढून आपल्या कमरेला त्यांनी ज्यावेळेस ख्रिस्त आम्हाला दर्शन देतो, ज्यावेळेस ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस आम्हाला तो तारणाचे वस्त्र परिधान करतो. जे तारणाचं वस्त्र आहे त्या पेत्राने ते आपली जी नग्नता होती, जे आपले पाप होतं त्यांनी ते झाकलं, ते कपडे त्यांनी आपल्या कमरेला गुंडाळले आणि त्यांनी त्या पाण्यामध्ये उडी मारली. तारणाचे वस्त्र परिधान करा, कारण जे तारणाचे वस्त्र जोपर्यंत मी घालणार नाही, येशू ख्रिस्त त्या खेचरावर त्या गाढवावर ज्यावेळेस बसला, त्या गाढवावर वस्त्र
या जगासाठी दिला, तो त्या देवाचा एकुलता एक पुत्र होता, परंतु त्या ख्रिस्तावर जे विश्वास ठेवते त्यांना देखील त्यांनी पुत्र आणि कन्यावराचा अधिकार दिलेला. आज तुम्ही आणि मी तारणाचे वस्त्र त्या ख्रिस्ताने आम्हाला परिधान केलेला आहे. 2025 वर्षापूर्वी तो त्या ठिकाणी निर्वस्त्र झाला, त्याचे कपडे उतरण्यात आले, परंतु त्यांनी तुम्हाला मला झाकलं. तुमचे माझे पाप त्यांनी ते झाकलेले आहे. आज आम्ही नग्न नाही, तर आम्हाला त्या तारणाच्या वस्त्राने ख्रिस्ताने झाकलेलं आहे. आमची नग्नता उघड होऊ नये. तो आपल्या लेकराला, आपल्या पुत्राला, आपल्या कन्याला तो उघड निर्वस्त्र होऊ देत नाही. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या ख्रिस्ताच्या बलिदानामुळे त्याच्या रक्ताने आम्हाला झाकलेलं आहे आणि आम्ही ते तारणाचे वस्त्र परिधान केलेलं आहोत. आणि ज्यावेळेस आम्ही तारणाचे वस्त्र परिधान करतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार होतो, आमचं तारण होतं. एवढी सर्वसाधारण गोष्ट नाही. हे सर्वांना शक्य नाही, हे सर्वांसाठी नाही. जे लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, जे आपल्या मुखाने कबूल करतात, येशू ख्रिस्त हा देव आहे, येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी क्रूस खांबावर रक्त सांडवलं, येशू ख्रिस्त माझ्यासाठी पुनरुत्थित झाला, तो स्वर्गात घेतला गेला, तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. जे जी जीवा ही गोष्ट कबूल करते त्याला येशू ख्रिस्त तारणाचे वस्त्र परिधान करतो, त्याची नग्नता तो झाकतो, त्याचे पाप तो झाकून टाकतो आणि त्याचं तारण तो करतो. आम्ही पाहतो की या ठिकाणी तो उघडवाडा होता आणि तो पेत्रने त्या पाण्यामध्ये उडी मारली, तिने आपली नग्नता झाकली आणि मग हे ज्या वेळेस त्या ठिकाणी आले, समुद्राच्या किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांना येशू ख्रिस्त एका विस्तवावर किनाऱ्यावर उतरल्यावर त्यांनी कोळसाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकर पाहिली. विस्तव आज कसलं प्रतीक आहे? कसलं प्रतीक आहे? पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. त्या विस्तवावर ज्या अगदी थोड्या दिवसापूर्वी येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर आपला प्राण त्या विस्तवावर जशी सोन्याची परीक्षा होते त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला स्वतःला पारखलेलं होतं आणि त्यांनी आपली देहाची नाही होईपर्यंत त्या ठिकाणी दुःख सहन केलं. ते तुमच्या आणि माझ्यासाठी. आणि आता तारण प्राप्त झालेलं आहे, पवित्र आत्मा उतरलेला आहे. विस्तव हे तारण अग्नी हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे आणि त्या पवित्र आत्म्यावर म्हणजे त्या अग्नीवर भाकर शेकत आहे. भाकर कोण? भाकर कोण आहे? येशू ख्रिस्त म्हणतो, मीच जीवनाची भाकर आहे. जो कोणी मला खातो तो माझ्यामध्ये, मी त्याच्यामध्ये, तो माझ्यामध्ये. येशू ख्रिस्तानं मौती गुरुवारी तो गुलांडन सणाच्या दिवशी तो पवित्र सहभागिता विधी स्थापन केला. आपलं शरीर त्यांनी दिलं त्या वधस्तंभावर, आपलं शरीर त्यांनी मोडलं, आपलं रक्त त्या ठिकाणी त्यांनी वाहिलं, ते द्राक्षरस म्हणून, ते शरीर म्हणून त्यांनी ती भाकर त्यांनी खायला दिली. तो वीर जीवनाची भाकर आहे. पवित्र आत्मा आणि येशू ख्रिस्ताचं शरीर या ठिकाणी त्याचा जो मेल आहे. ज्या ठिकाणी ख्रिस्त आहे त्या ठिकाणी पवित्र आत्मा आहे. जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना पवित्र आत्मा प्राप्त होतो, पवित्र आत्मा त्यांना चालवतो आणि त्या ठिकाणी त्यांनी ती भाकर खाल्ली. भाकर खाणं म्हणजे येशू ख्रिस्ताला परिधान करणं. जोपर्यंत आम्ही हे करत नाही, आम्ही तरी बाह्य कृती करतो की या ठिकाणी आम्ही येतो आणि बाह्य कृती करतो की भाकर तांदळाची भाकर आहे, तो त्याला द्राक्षरस आहे. मार्केटमध्ये किती काय भेटतं? तुम्ही जर मेडिकलमध्ये गेले तुम्हाला किती काय भेटेल? विनायकांच्या घरी गेलं तर त्यांच्या घरी भेटेल. ते तुम्ही सहज खाऊ शकता, कधी घेऊ शकता. परंतु ज्या वेळेस या ठिकाणी येऊन ती भाकर आणि तो द्राक्षरस तुम्ही खाता पिता त्यावेळेस त्या ख्रिस्ताच्या स्मरणार्थ, त्या ख्रिस्ताचं शरीर आणि त्या ख्रिस्ताचं रक्त आम्ही पितो, म्हणजे त्या ख्रिस्ताला आम्ही परिधान करतो. तो म्हणतो, मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही द्राक्षवेल आणि भाटा आहे. द्राक्षवेल आणि भाटा हे वेगवेगळं होऊ शकत नाही. माझा बाप द्राक्ष म्हणजे माळे आहे. द्राक्षवेल भाटा हे एकमेकांपासून वेगळे केले जाऊ शकत नाही, ते एकमेकांमध्ये असतात. तसा ख्रिस्त आणि आम्ही, पिता आणि ख्रिस्त आणि आम्ही एकमेकांमध्ये आहोत आणि आम्ही जेव्हा एकमेकांमध्ये येतो तेव्हा आमचं तारण होतं. त्याच वेळेस आपल्या पापाची क्षमा होते. येशू ख्रिस्ताचा परमतेज आहे. तो मला ग्रहण करा. ती भाकर त्यांनी त्यांच्याकडे मागितली, ती भाकर त्यांच्यावर त्यावेळेस नव्हती. येशू ख्रिस्त स्वतः
याचा अर्थ असा की शिष्यत्व त्यांनी परिधान केली होती, जी सेवा त्यांनी पत्करलेली होती, त्या सेवेमध्ये ते नव्हते. आजही आम्ही ख्रिस्ताची सेवा पत्करलेली असताना ज्यावेळेस ख्रिस्ताला विलंब होतो, आम्ही आमची सेवा सोडून देतो आणि पुन्हा आम्ही आमच्या जुन्या स्वभावात, जुन्या पापी वासनांमध्ये आम्ही जातो आणि ती भाकर आमच्याकडे नसते. आम्हाला इतरांना देण्यासाठी ते ख्रिस्ताचं शरीर आमच्याकडे उपलब्ध नसतं आणि त्यावेळेस स्वतः ख्रिस्त आमच्या जवळ येतो आणि पुन्हा तो हात देऊन आम्हाला उचलतो. कारण बायबल सांगतं, नीतिमान पडला, 1000 वेळा पडला तरी त्याला काय करण्यात येईल? तुम्ही नीतिमानांमध्ये आहात. आम्ही पडलो तरी ख्रिस्त आमच्यावर प्रीती करतो, तो पुन्हा हात देऊन आम्हाला उठवतो. त्याची अपेक्षा हीच असते की आम्ही पश्चाताप करावा, त्या ख्रिस्ताला आम्ही अंतःकरणात ग्रहण करावं आणि ग्रहण करून आम्ही त्याच्यामध्ये आणि त्यांनी आमच्यामध्ये राहावं. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो एक मोठा चमत्कार या ठिकाणी झालेला आहे. आणि 11 वचनामध्ये शिमोन पेत्राने मच्छीवर चढून 153 मोठ्या माशाने भरलेले जाळे